बातम्यांनी सध्या आज महापालिकांचं आरक्षण जाहीर झालंय आणि त्यावरून आरोप प्रत्यारोप झालेत। त्याच संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी बघूया। मुंबई पुण्याचं महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव, तर नवी मुंबई, मीरा भाईंदर यासह वसई आणि भिवंडी महापालिका सुद्धा खुल्या प्रवर्गाकडेच, तर ठाण्यामध्ये एससी आणि कल्याण डोंबिवलीत एसटी प्रवर्गासाठी आरक्षण। मुंबईतील महापौर पदाच्या आरक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप, सत्ताधाऱ्यांनी मताधिक्य पाहून सोडत काढली आणि हा आरक्षण सोडत प्रक्रियेचा निषेध। किशोरी पेडणेकरांचा आरोप, तर मुंबई मनपासाठी मागच्या 2 वेळा सर्वसाधारण आरक्षण, आता एससी एसटीतनं का नाही, पेडणेकरांचा सवाल। तक्रारीची नोंद घेतली आहे, सर्व प्रक्रिया नियमानुसारच, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केलं स्पष्ट। महापौर आरक्षण सोडत नियमाप्रमाणेच काढली आहे, भाजप नेते आशिष शेलार यांचं उत्तर, तर महायुतीचा महापौर मुंबई महापालिकेवर डौलानं बसेल, शेलारांची यावर प्रतिक्रिया। नवी मुंबई, पुणे, वसई विरार, मीरा भाईंदर, पिंपरी चिंचवड, सोलापूर, सांगलीमध्ये खुल्या प्रवर्गाचा महापौर बसणार, तसंच नागपूर, अमरावती महापालिका खुल्या प्रवर्गासाठी राखीव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड आणि नाशिक, धुळे, मालेगाव महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महापौर विराजमान होणार। एकूण 17 महानगरपालिकांमध्ये खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर, तर त्यातील 9 महापालिकांमधील जागा महिलांसाठी राखीव। मुंबई, पुणे, नांदेड, नाशिक, नागपूर, मालेगाव, नवी मुंबई, धुळे, मीरा भाईंदरचा सुद्धा समावेश। महापौर पदाचं आरक्षण सोयीनुसार केलेलं आहे। मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतलेला आक्षेप खरा आहे, या संदर्भात ठाकरे पक्ष कोर्टात सुद्धा जातील असं चित्र। पेडणेकरांनी घेतलेल्या आक्षेपांवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी प्रवर्गाचा महापौर बसणार, तर ठाणे, जालना, लातूरमध्ये एससी प्रवर्गाचा महापौर असेल। जालना, लातूरमधील महापौर पदाची जागा महिलांसाठी राखीव। अकोला, अहिल्यानगर, चंद्रपूर, जळगाव महानगरपालिकेमध्ये ओबीसी महिला प्रवर्गासाठी महापौर पद आरक्षित, तर उल्हासनगर, कोल्हापूर, पनवेल, इचलकरंजी ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित।